गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. ऑलरेडी आपला जो ट्रान्झिशन इलेमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स हा चॅप्टर आपला सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला ओर पासून हेमॅटाइड ओर पासून आयन सेपरेट कसं करायचं हे शिकवणार आहे. तर त्यापूर्वी आपण एक प्रिपरेशन ऑफ K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेटचं आपण प्रिपरेशन शिकूया. सो प्रिपरेशन पहिला टॉपिक आहे आपला, तर प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. डायक्रोमेट म्हणजे काय? K2Cr2O7. ठीक आहे. डायक्रोमेट म्हणजे काय? K2Cr2O7. मोनोक्रोमेट म्हणजे काय? K2CrO4. दॅट इज कॉल्ड मोनोक्रोमेट. K2CrO4 म्हणजेच काय? मोनोक्रोमेट. तर आपल्याला प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. सो प्रिपरेशन ऑफ डायक्रोमेट इज फ्रॉम क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर पासून क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला काय आहे? FeOCr2O3 प्लस अनहायड्रस सोडियम कार्बोनेट प्लस लाइम. लाइमचा फॉर्म्युला काय आहे? लाइमस्टोन और लाइम फ्लेक्स काय फॉर्म्युला आहे? कॅल्शियम कार्बोनेट इन प्रेझेन्स ऑफ एअर. कॅल्शियम कार्बोनेट इन प्रेझेन्स ऑफ एअर. फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम CrO4. पोटॅशियम मोनोक्रोमेट किंवा पोटॅशियम क्रोमेट. फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम क्रोमेट. इट इज इन सोल्युशन. मग ते फिल्टर करायचं अँड देन इट इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. It is treated with concentrated H2SO4. Formation of potassium dichromate K2Cr2O7. Formation of sodium dichromate. Listen here. मी पोटॅशियम बोलले का तर एक लक्षात घ्या, इथं सोडियम शब्द आहे. सोडियम क्रोमेट. त्यानंतर इट इज ट्रीटेड विथ H2SO4. Formation of sodium dichromate and this sodium dichromate treated with KCl. Potassium chloride. Formation of K2Cr2O7. K2Cr2O7. And this way preparation of this potassium dichromate takes place. So you can write this in sentence also. कारण एक वर्षी हा प्रश्न विचारलेला होता. सेंटेन्स जर पोरांनी बरोबर लिहिलेले असतील तरी सुद्धा त्यांना मार्क द्या असं आम्हाला सांगितलेलं होतं. तर त्यामुळे तुम्ही सेंटेन्स जरी व्यवस्थित लिहिलेले असले तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळतील. तर कसं प्रिपरेशन आहे पोटॅशियम डायक्रोमेट? क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला करेक्ट असला पाहिजे. ट्रीटेड विथ सोडियम अनहायड्रस सोडियम कार्बोनेट. अनहायड्रस म्हणजे काय? त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको असतो. सो treated with sodium carbonate plus lime in presence of air, heated in presence of heat or when it is heated. Formation of sodium chromate, and this sodium chromate is treated with H2SO4. Formation of sodium dichromate. Sodium dichromate is treated with KCl. Formation of potassium dichromate. Now see here, आता आपण शिकायचं आहे दॅट इज दी ओर आणि मिनरल. ओर आणि मिनरल हे तिथे लिहिलेले आहेत. ओर आणि मिनरल आपल्याला नवीन पुस्तकाप्रमाणे आपला सिलेबस बदललेला आहे याच वर्षी. तर नवीन सिलेबस मध्ये आपल्याला काही ओर आणि मिनरल दिलेले आहेत. ऍटलिस्ट पुस्तकामध्ये जेवढं लिहिलेलं आहे तेवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मिनरल म्हणजे काय आणि ओर म्हणजे काय हे तुम्हाला डाऊट क्लिअर करते. मिनरल. सो मिनरल मीन्स नॅचरली occurring substance from which naturally occurring substance containing metal in free state or combined state. In free state or combined state कुठले असतात? It react with carbonate form or sulfide form or silicate form or oxide form. त्याला म्हणायचं कंबाईन स्टेट. फ्री स्टेट म्हणजे काय? असा एकटा दॅट इज कॉल्ड फ्री स्टेट. एकटा असणं. एकटा म्हणजे नोबल एलिमेंट सापडतात ते एकटे सापडतात. सो एकटे असतात त्याला काय म्हणायचं? फ्री स्टेट. आणि इट इज इन कंबाईन स्टेट. कंबाईन स्टेट म्हणजे कुठल्या कंबाईन मध्ये असतात? तर कार्बोनेट, सल्फाइड,
carbonate, sulfide, sulfate, phosphate, silicate, etc. or oxide. हे झाले कंबाईन स्टेट. सो फ्री स्टेट और कंबाईन स्टेट. ठीक आहे. त्यानंतर ओर बघूया आपण. ओर is also a naturally occurring substance. It is also a naturally occurring substance containing metal in high percent from which metal can be extracted. From which metal can be extracted. हे ओर आहे. ह्या ओर मध्ये काय असतं, ग्रेटर पर्सेंटेज ऑफ मेटल असतं. मेटल मे बी इन फ्री स्टेट और कंबाईन स्टेट, नो डाऊट. ओर मध्ये सुद्धा आणि मिनरल मध्ये सुद्धा फ्री स्टेट और कंबाईन स्टेट मध्ये सापडते. परंतु ओर मध्ये काय फरक आहे, तर हाय पर्सेंटेज ऑफ मेटल अँड फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. All ores are mineral. But all minerals are not ore. कारण काय, मिनरल मध्ये कसं असतं, कमी पर्सेंटेज ऑफ मेटल असतं आणि त्यामुळे ती प्रोसेस कशी जाते, फ्रॉम विच त्याच्यातून आपण एखादा मेटल बाहेर काढायला ह्या मातीच्या ढिगाऱ्यातून एखादा मेटल काय त्याच्यात असेल तो विरघळलेला बाहेर काढायसाठी खूप कॉस्टली जातं. आणि त्याच्यामुळे मिनरल इज नॉट यूज फॉर द सेपरेशन ऑफ एनी मेटल फ्रॉम इट. पण ओर ही वापरले जाते, कारण ओर मध्ये काय ग्रेटर पर्सेंटेज ऑफ मेटल असतं, तर ते ओर मधून सेपरेट केला जातो. तर आपल्याला काही पुस्तकामध्ये काही मिनरल आणि ओर दिलेले आहेत. तर सी या आयर्नची मिनरल आणि ओर. तर आयर्नची मिनरल कुठली दिलेली आहे, हेमॅटाइट ओर. तर आपण इथे असा हा फॉर्म्युला आणि हे शब्द नाव नीट परफेक्टली न चुका करता, स्पेलिंग मिस्टेक न करता आपण प्रॉपर लिहायचं असतं परीक्षेला विचारलं तर. कारण राईट एनी टू ओर और राईट एनी टू मिनरल ऑफ कुठलं तरी नाव देतात आणि मग तशा पद्धतीने आपल्याला 2 मार्काला प्रश्न असतो. तर आपल्याला ते नीट देता आलं पाहिजे. कुठला आहे, हेमॅटाइड, HAEMATIDE. सो हेमॅटाइड ओर Fe2O3 हा त्याचा हेमॅटाइड ओर. सो हेमॅटाइड इज अ मिनरल एज वेल एज ओर. ठीक आहे. तर हे हेमॅटाइड Fe2O3. त्यानंतर कुठले दिलेले आहे आपल्याला, मॅग्नेटाइड Fe3O4. आपण फॉर्म्युला आणि स्पेलिंग मिस्टेक न करता शब्द व्यवस्थित लिहायचे असतात. लिमोनाइटला बघा, twice Fe2O3 dot thrice H2O, that is the water of crystallization. त्यानंतर काय, आयर्न पायराइड FeS2 हे झालं आयर्न पायराइड. पण या सगळ्या मिनरल पेक्षा फक्त एकच ओर दिलेली आहे, कारण ओर म्हणजे काय, is also naturally occurring substance which contain the greater percentage of metal and from which metal can be extracted. त्यानंतर आपल्याला दिलेली आहे कॉपरचं काय दिलेलं आहे आपल्याला, चाल्कोपायराइट. त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, CuFeS2. काय दिलेला आहे, CuFeS2. ओर मध्ये सुद्धा आपल्याला दिस इज ऑल्सो ओर, हे मिनरल आहे. ओके. तर ओर पण तीच दिलेली आपल्याला, चाल्कोपायराइट. परत आपण त्याचा फॉर्म्युला पण लिहायचा, CuFeS2 असं नीट लिहायचं. त्यानंतर क्युप्राइट ओर मध्ये काय आहे, Cu2O हा त्याचा फॉर्म्युला झाला. त्यानंतर आपल्याला झिंकच्या पण काही मिनरल आणि ओर दिलेले आहेत. तर झिंकचं मिनरल कुठलं आहे, तर झिंक ब्लेंड. त्याचा फॉर्म्युला काय, ZnS. त्यानंतर झिंकसाइड, Zn ऑक्साइड. आणि त्यानंतर कॅलामाइन, Zn कार्बोनेट. आणि याच्यामध्ये आपल्याला ओर कुठली आहे झिंकची, तर वेल नोन एक्झाम्पल दॅट इज अ झिंक ब्लेंडचा फॉर्म्युला काय, ZnS. तर हे तुम्ही इथं लिहायला पाहिजे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, कंबाईन स्टेट, मिनरल occur in free state or combined state. Ore is also occur in free state or combined state. आता बघा इथे कंबाईन बघा, इथे काय ऑक्साइड फॉर्म मध्ये, हे पण ऑक्साइड फॉर्म मध्ये, हे सल्फाइड फॉर्म मध्ये. याला काय म्हणायचं, सल्फाइड. ठीक आहे. सल्फेट वेगळं असतं आणि सल्फाइड वेगळं असतं. सो
सल्फाईड मध्ये काय S2- हा चार्ज असतो. ऑक्साईड ओर झाली, सल्फाईड ओर झाली, त्यानंतर बघा इथे सल्फाईड ओर, इथं कार्बोनेट ओर. तर हे काय कंबाईन स्टेट और कंबाईन स्टेट मध्ये कुठले असतात, कार्बोनेट और सल्फाईड और ऑक्साईड और सिलिकेट या टाईपच्या कंबाईन स्टेट मध्ये ओर सापडतात. ठीक आहे. यानंतर आपण बघायचं की कुठला पण मेटल ज्या वेळेला आपल्याला सेपरेट करायचा असतो ओर पासून, कुठलाही मेटल ज्या वेळेला आपल्याला ओर पासून सेपरेट करायचा आहे, तर ओर पासून सेपरेट करायचा असतो त्यावेळेला आपल्याला कुठल्या पद्धती आहेत त्या बघायच्या. ओर पासून आपल्याला तो कुठलाही मेटल आपल्याला सेपरेट करायचा आहे, कोणताही मेटल ज्या वेळेला ओर पासून सेपरेट करायचंय त्यावेळेला ते कशा स्टेप्सने पुढे जायचंय. तर पहिली स्टेप असते कॉन्सन्ट्रेशन. पहिली स्टेप असते आपली कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय करतो आपण, एक्सेस त्याच्यामध्ये लागलेली माती, अनवॉन्टेड मटेरियल हे आपण सेपरेट करत असतो. काय करत असतो, त्याच्यामध्ये असलेली माती त्या ओर बरोबर, ओर म्हणजे काय, फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड, त्या ओर बरोबर लागलेली माती, अनवॉन्टेड मटेरियल हे सेपरेट करायचं असतं. मग कुठल्या कुठल्या प्रोसेसने आपण करू शकतो, एक तर अप्लाइंग वॉटर, जोरात पाणी टाकून, और हायड्रोलिक क्लासिफायर, त्याला काय म्हणायचं, हायड्रोलिक क्लासिफायरने आपण ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पाण्यामुळे काय होतंय, मड पार्टिकल और एनी अदर इम्प्युरिटी, स्मॉलर पार्टिकलचे इम्प्युरिटीज हे त्याच्यामध्ये विरघळतात आणि ते बाहेर टाकलं जातं. त्यानंतर मॅग्नेटिक सेपरेटर. सो मॅग्नेटिक सेपरेटर मध्ये काय असतं, सेपरेटर. तर मॅग्नेटिक सेपरेटर मध्ये काय असतं, तर असे ह्या प्रकारे दोन व्हील असतात आणि इथून ही ओर ही डिपॉझिट केली जाते. इथून काय केलं जातं, ओर डिपॉझिट केली जाते आणि ह्या मॅग्नेटिक व्हीलवर ही ओर टाकली जाते. त्यानंतर ह्या मॅग्नेटिक व्हीलकडे ज्या ओर आकर्षित होतात त्यांचा एक वेगळा हिप और वेगळं हे तयार होतं आणि ज्या आकर्षित होत नाही त्यांचं वेगळं तयार होतं, वेगळा हिप म्हणजे ढिगारा. हिप म्हणजे काय, ढिगारा. सो या पद्धतीने हे मॅग्नेटिक सेपरेटरचं काम केलं जातं. त्यानंतर हे आपलं की फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. सो फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस म्हणजे काय असतं, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. सो फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस मध्ये काय असतं, तर या पद्धतीने एक कंटेनर असतो, त्या कंटेनर मध्ये ओर ही आपण टाकलेली असते. त्यानंतर आपण बाहेरून म्हणजे इकडून पाण्याचा मारा करायचा, इकडून आपण काय करतो, पाण्याचा मारा करतो. तसंच त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, तर ऑइल, टर्पिन ऑइल और युकॅलिप्टस ऑइल हे या ह्याच्यामध्ये पाणी आणि ऑइल हे दोन्ही मिसळलं जातं. ऑइल विथ वॉटर हे दोन्ही टाकलं जातं. मग ओर ही स्पेशली प्रोसेस, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस कधी वापरली जाते, इफ ओर इज ऑफ सल्फाईड ओर जर असेल त्यावेळेला ही सल्फाईड ओर जर असेल, फॉर एक्झाम्पल ZnS आता आपण लिहिलेला आहे, तर हे ZnS म्हणजे सल्फाईड ओर जर असेल तर त्याच्यापासून आपल्याला मेटल सेपरेट करायचं, त्यावेळेला ही फ्रोथ फ्लोटेशन वापरली जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं, ही सल्फाईड ओर ऑइल मध्ये डिझॉल्व्ह होते आणि मड पार्टिकल और अनवॉन्टेड पार्टिकल इज डिझॉल्व्ह इन वॉटर आणि मग हे ऑइलची डेन्सिटी कमी असते, मग त्या पाण्यावर तरंगतं आणि मग ते आपण असं सेपरेट करू शकतो. ठीक आहे. जोरात पाणी मारून त्याच्यामध्ये हे जे ओर पार्टिकल्स आर डिझॉल्व्ह इन ऑइल अँड मड पार्टिकल डिझॉल्व्ह इन वॉटर अँड वी गॉट 2 लेअर अँड बाय सेपरेट दिस 2 लेअर फ्रॉम इच अदर. आणि मग या पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर ऑइल आणि हे ओर हे आपण वेगळ्या पद्धतीने परत ते सेपरेट केलं जातं. दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशन हे या पद्धतीने केलं जातं. त्यानंतर असतं की कन्व्हर्जन ऑफ दिस ओर इनटू इट्स ऑक्साईड फॉर्म. पहिलं झालं, ठीक आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन नंतर कन्व्हर्टेड दॅट ओर इनटू ऑक्साईड फॉर्म. तर काही गोष्टी असतात, काही ओर असतात की त्यांना ऑक्साईड फॉर्म मध्ये करायची गरज नसते, कारण काही ओर आहेत त्या ऑलरेडी ऑक्साईड फॉर्म मध्येच असतात, कारण त्या काही ओर ह्या काय ऑलरेडी ऑक्साईड फॉर्म मध्ये असतात, मग त्यांना काही
ऑक्साईड फॉर्म मध्ये करायची गरज नसते, परंतु बऱ्याचदा केलं जातं. कारण काय होतं की ज्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये आहेत कन्व्हर्टेड इनटू ऑक्साईड, सल्फरच्या इम्प्युरिटी, फॉस्फरसच्या इम्प्युरिटी, आर्सेनिकच्या इम्प्युरिटी ह्या असतात. मग त्या सुद्धा ऑक्साईड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतात आणि एक्सपेल गॅसेस फॉर्म मध्ये असल्यामुळे त्या बाहेर पडले जातात. ठीक आहे. त्यानंतर कन्व्हर्टेड इनटू रिड्यूस फॉर्म, रिडक्शन. काय त्याचं केलं जातं? रिडक्शन म्हणजे ऑक्साइड फॉर्म इज कन्व्हर्टेड टू रिड्यूस फॉर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्साइड फॉर्म, फॉर एक्झाम्पल FeO और Fe2O3. ठीक आहे. त्याच्याबरोबर बाय युझिंग सम रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कुठले वापरले जातात? तर कार्बन, हायड्रोजन, अल्युमिनियम, सल्फर या टाईपचे एक्सेट्रा, कार्बन मोनॉक्साईड या टाईपचे काय वापरले जातात? रिड्युसिंग एजंट वापरले जातात. मग दिस ओर, ऑक्साइड फॉर्म मधली ओर प्लस रिड्युसिंग एजंट, फॉर एक्झाम्पल टेकन हिअर द कार्बन मोनॉक्साईड प्लस रिड्युसिंग एजंट अँड फॉर्मेशन ऑफ Fe प्लस कार्बन डायऑक्साइड. सो इथं मी काही रिएक्शन बॅलन्स करत नाही, मी तुम्हाला समजवते, हे लक्षात घ्या. सो हिअर दिस ऍक्ट एज दिस कार्बन मोनॉक्साईड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट and here is a reduced form. आता लक्ष द्यायचं आपल्याला याच्यामध्ये त्याची रिडक्शन म्हणजे ह्याचं प्रमाण हे प्युअर इम्प्युअर फॉर्म मध्ये कन्व्हर्टेड इंटू इम्प्युअर फॉर्म. पक्षी ओरडते नेता करे तिकडं. सो कन्व्हर्टेड इंटू अ स्मॉलर फॉर्म दॅट इज कॉल्ड रिड्यूस फॉर्म. दॅट इज कॉल्ड रिड्यूस फॉर्म. नाव दिस हिअर इथे आपण जर ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला Feच्या, तर Feचं बघा 2x, आपण माहित नाही त्यावेळेला आपण x घेतो, हे 2 आणि ह्याचं हे x प्लस 3 इंटू -2 इज इक्वल टू 0. 3 कारण ऑक्सिजन 3 आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 इज इक्वल टू 0. सो 2x -6 इज इक्वल टू 0. सो इन दिस केस x इज इक्वल टू +3. म्हणजे ह्या Fe वर चार्ज किती आहे? +3 आणि या Fe वर चार्ज किती आहे? 0. सो ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली. ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली म्हणजे काय झालं? रिडक्शन झालं. म्हणजेच काय झालं? कुठली रिएक्शन झाली? तर रिडक्शन रिएक्शन झाली. हे समजून घ्या. तर त्यानंतर आपण बघूया ते रिडक्शन झाल्यानंतर कन्व्हर्टेड इंटू क्रूड फॉर्म. आता ह्या रिडक्शन प्रोसेस मध्ये काय तयार झाला? तो क्रूड फॉर्म तयार झाला आणि दॅट क्रूड फॉर्म इंटू फाईन फॉर्म. क्रूड फॉर्मचं काय करायचं आपल्याला? त्याचं क्रूड फॉर्म वर आता आपल्याला शुद्धीकरण करायचं. दॅट मीन्स इम्प्युरिटी काढून टाकायच्या आणि कन्व्हर्टेड इंटू फाईन फॉर्म बाय डिफरंट टाईप ऑफ प्रोसेस. वेगवेगळ्या प्रोसेस असतात त्याच्याद्वारे हे क्रूड फॉर्मचा फाईन फॉर्म. फॉर एक्झाम्पल डिस्टिलेशन और इलेक्ट्रोलायटिक टेक्निक जे आहेत, इलेक्ट्रोलायटिक सेपरेशन, इलेक्ट्रोलायटिक प्युरिफिकेशन हे केलं जातं. तर क्रूड फॉर्म इज कन्व्हर्टेड इंटू अ फाईन फॉर्म. ठीक आहे. तर हे कॉन्सन्ट्रेशनच्या आपण वेगळ्या प्रोसेस बघितल्या. ऑक्साइड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय असतं? तर 2 टाईपच्या प्रोसेस आहेत. इथे असतं रोस्टिंग. रोस्टिंग म्हणजे काय? रोस्टिंग म्हणजे हिटिंग ऑफ दॅट ओर. रोस्टिंग म्हणजे काय? हिटिंग ऑफ ओर इन प्रेझन्स ऑफ हिटिंग ऑफ ओर बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट इन प्रेझन्स ऑफ air, in presence of air, in presence of oxygen. Heating of ore in presence heating of ore below its melting point in presence of air, that is called roasting. And the दुसरे कसं तर calcination. सो कॅल्सिनेशन प्रोसेस मध्ये सुद्धा काय केलं जातं? हिटिंग ऑफ ओर बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट इन ऍब्सेन्स ऑफ एअर. इन ऍब्सेन्स ऑफ एअर. मग एअर मधला ऑक्सिजन हा इथे और लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मग हे कॅल्सिनेशन जनरली कशाला वापरलं जातं? कन्वर्ट द कार्बोनेट ओर. फॉर एक्झाम्पल आपण कुठली कार्बोनेट ओर घेतलेली होती? इथे झिंक कार्बोनेट घेतलेला होता बघा. सो झिंक कार्बोनेट इज कन्वर्टेड इंटू झिंक और कार्बोनेट इज कन्वर्टेड इंटू झिंक और झिंक ऑक्साइड या पद्धतीने प्लस CO2 म्हणजेच काय? या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? रोस्टिंग केलं जातं. प्लस CO2 म्हणजे रोस्टिंग म्हणजे भाजणं. रोस्टिंग म्हणजे काय? भाजणं. त्यानंतर कन्वर्टेड इंटू रिडक्शन फॉर्म. तर आत्ताच आपण बघितलं हे रिडक्शनचे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. रिड्युसिंग एजंट आता आपण पाहिलेत. तर रिडक्शन सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. त्या रिडक्शन नंतर क्रूड फॉर्म नंतर फाईन फॉर्म. हे असं आपलं त्याचं ही कुठलाही मेटल असो त्याचं सेपरेशन हे या पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया
की आपल्याला, ठीक आहे. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे हेमॅटाइट ओरचं सेपरेशन बघायचंय. ओके, बिफोर दॅट मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय? सो बिफोर दॅट आपल्या पुस्तकामध्ये अजून काही 2-3 टर्म्स आहेत त्या आपण बघूया आधी. सो मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय? मेटलर्जी it is the process of separation of metal from its ore. It is the process of separation of ore from its metal, that is called metallurgy. Now metallurgy ह्या 3 प्रकारच्या असतात. एक तर pyrometallurgy, hydrometallurgy and electrometallurgy. येत्या पक्षाला घेते माझ्या पर्सवर चढून बसले. 100 वेळेला तेच सांगायचं सारखं आपलं. सो पायरोमेटलर्जी. सो पायरोमेटलर्जी त्यानंतर कुठलं असतं? हायड्रोमेटलर्जी. त्यानंतर थर्ड टाइप कुठला आहे? इलेक्ट्रोमेटलर्जी. Metallurgy, it is the process of separation of a metal from its ore. That process is by using a suitable reducing agent. That process is called as a metallurgy. So pyrometallurgy, separation of a metal from the ore by using some suitable reducing agent converted into reduced form. That process is called as a pyrometallurgy. Pyrometallurgy मध्ये काय होतं? Separation of a metal by using some reducing agent converted into crude form to fine form. So that is called pyrometallurgy. So the reduction of metal, reduction of ore by using suitable reducing agent at high temperature. That is called pyrometallurgy. Hydrometallurgy मध्ये काय होतं? Separation of metal by aqueous solution. Separation of metal from aqueous solution. Separation of a metal from aqueous solution of its salts by using reducing agent. That process is called as a hydrometallurgy. Hydro म्हणजे काय? हे लक्षात घ्यायचं. हे पाण्याच्या साह्याने पाण्यामधले असलेला मेटल हा सेपरेट करायचा. पाणी म्हणजे काय? सोल्युशन फॉर्म. ऍक्वस मीडियम मध्ये असलेला जो मेटल आहे तो त्याला आपल्याला ऍक्वस मेटल पासून सेपरेट करायचा आहे. दॅट इज कॉल्ड हायड्रोमेटलर्जी. आणि इलेक्ट्रोलॅटिक टेक्निक. तर इलेक्ट्रोलॅटिक टेक्निकनी दी कटायन आणि अनायन, ठीक आहे, असे इलेक्ट्रोड लावायचे त्याला. इलेक्ट्रोड, एनोड आणि कॅथोड असे 2 इलेक्ट्रोड लावून इलेक्ट्रोलॅटिक टेक्निकनी हे मेटल सेपरेट करायचे. म्हणजे कटायनकडे हे सगळे मेटल अट्रॅक्ट होतील, एनायनकडे इम्प्युअर मेटल अट्रॅक्ट होतील. मग या पद्धतीने. सो बाय अप्लाइंग आपल्याला इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम क्लोराईड ऑलरेडी आपलं झालेलं आहे. तर त्या केसमध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम क्लोराईड, सोडियम इज डिपॉझिटेड आणि क्लोरीन इज डिपॉझिटेड ऍट एनोड कॅथोड, या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने इलेक्ट्रोमेटलर्जी ही टेक्निक चालते. यानंतर आता आपण बघायचंय की हेमॅटाइड ओर. एक मिनिट, कुठला आहे बघते आता. तर आता आपल्याला बघायची की हेमॅटाइड ओर ही आपल्याला सेपरेट, हेमॅटाइड ओर मधून आपल्याला आयन सेपरेट करायचं आहे. सेपरेशन ऑफ आयन फ्रॉम हेमॅटाइड ओर. सो हेमॅटाइड ओर, हेमॅटाइड ओर. त्या हेमॅटाइड ओर मध्ये काय आपल्याला Fe2O3 ते कशामध्ये मिक्स करायचे? लाइमस्टोन मध्ये. लाइमस्टोन प्लस कोक, ठीक आहे. तर हे जे हेमॅटाइड ओर आधी आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन नो डाऊट होणारच आहे. आधी काय असतं? कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस.
So concentration of this hematite ore by applying water or by magnetic separator as well as fruit flotation process. आत्ताच मी तुम्हाला समजवलेले आहेत. या सगळ्या प्रोसेसनी काय केलं जातं, आधी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल डायल्यूट H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये H2SO4 चं प्रमाण हे कसं असतं, जास्त असतं. मग तसंच दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे ओर जे कंटेन आहे ते ओर हे या प्रोसेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्या कंपाऊंड मध्ये ओर कशी मिळेल, माती किंवा मड पार्टिकल और सँड पार्टिकल हे कमी असलं पाहिजे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे मड पार्टिकल सँड पार्टिकल हे सेपरेट आउट करायचेत आपल्याला, हे सेपरेट आउट करायचे. दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. सो आफ्टर दी कॉन्सन्ट्रेशन नंतर काय केलं जातं, रोस्टिंग. कॉन्सन्ट्रेशन नंतर काय केलं जातं, रोस्टिंग. रोस्टिंग मध्ये काय करतो आपण, ही जी ओर आहे, ओर आपण हीट करतो. कॉन्सन्ट्रेशनच्या आपण वेगळ्या वेगळ्या पद्धती आताच बघितल्या. नाव दिस कॉन्सन्ट्रेटेड ओर ही हेमेटाइड ओर आहे. ह्या हेमेटाइड ओर बरोबर कशाच्या, फॉस्फरसच्या, सल्फरच्या, आर्सेनिकच्या, कार्बनच्या बऱ्याच इम्प्युरिटीज सापडणार. कार्बनच्या तर आपल्याला खूप तर लागणारच आहे, त्यामुळे त्याचा विषयच नाही करायचा आपल्याला. फॉस्फरस, सल्फर, आर्सेनिक, मँगेनीज या टाईपच्या इम्प्युरिटीज असतात. या टाईपच्या किंवा अजून सिलिकॉन. तर सिलिकॉन तर काय सेपरेट आउट, ते आपल्याला त्याला लाईमस्टोनचाच वापर करावा लागणार आहे, त्यामुळे नंतर आपण ते बघूच आहे. तर या टाईपच्या इम्प्युरिटीज कुठल्या असतात ते आपण विचार करतोय सध्या. तर ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, ह्या इम्प्युरिटीज काही इम्प्युरिटीज रोस्टिंग प्रोसेसमध्ये हीट केल्यानंतर रिएक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ इट्स ऑक्साइड अँड विच इज इन गॅसियस स्टेट एक्सपेल आउट. म्हणजे बाहेर पडले, एस्केप होतात, ते बाहेर पडतात आणि मग ते एस्केप आउट होतात. तर या पद्धतीने आपल्याला इथे असा ब्लास्ट फर्नेस असणार. ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण काय करणार आहे, हे ओर डिपॉझिट करणार आहे. सो ओके, नाव ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये हे याला रिफ्रॅक्टरी फायर ब्रिक्स असतात. इथे काय असतात, सगळे हे अशा फायर ब्रिक्स असतात, ते मी तुम्हाला समजवतेच नंतर, पण आधी आपण इथे बघूया. रोस्टिंग प्रोसेसमध्ये काय होतं, तर ह्या रोस्टिंग प्रोसेसमध्ये की हे जे यांचे ऑक्साइड्स तयार होतात आणि ऑक्साइड्स तयार होऊन हे बाहेर पडले जातात. म्हणजे काय, काही अमाऊंटच्या इम्प्युरिटीज ह्या रोस्टिंग प्रोसेसमध्ये बाहेर पडल्या जातात. त्यानंतर केलं जातं रोस्टिंग नंतर काय असतं, रिडक्शन. म्हणजे रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये रोल ऑफ दिस हेमेटाइड ओर देन कोक हा येतो आपल्याला. मग हे रिडक्शन जी प्रोसेस आहे, ते रिडक्शन मध्ये आपल्याला झोन ऑफ कम्बशन देन झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन आणि मग नंतर असतं झोन ऑफ फ्युजन. तर झोन ऑफ फ्युजन म्हणजे रिडक्शन प्रोसेस मध्ये काय असतं, झोन ऑफ कंबशन. एक मिनिट, तर हे झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, झोन ऑफ फ्युजन हे रिडक्शन प्रोसेस मध्ये केलं जातं. आणि मग नंतर रिफायनिंग. हे शेवटी काय झालं, हे सगळं झाल्यानंतर खाली काय लागतं, रिफायनिंग. क्रूड फॉर्म मध्ये तयार झाला. आता हा क्रूड फॉर्म, मेटल हा क्रूड फॉर्म मध्ये झाला तयार आणि मग त्याचा फाईन फॉर्म. क्रूड फॉर्म झाल्यानंतर त्याचा फाईन फॉर्म तयार करायचा. तयार. तर ही या पद्धतीने प्रोसेस चालते. रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठल्या रिएक्शन होतात ते आपण बघायचे. तर हेमेटाइड ओर कॉन्सन्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर रोस्टिंग होतं. रोस्टिंग प्रोसेसमध्ये काही जे इलेमेंट्स आहेत, जे आपल्याला इम्प्युरिटीज आहेत, त्या आपल्याला नको असतात, त्या कंबाईन विथ दॅट ऑक्सिजन अँड कॅन बी
कॅन एक्सपेल आउट. त्यानंतर काय असतं रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय आपण ह्या रिडक्शन ओरचं आपल्याला रिडक्शन दाखवायचं या प्रोसेसमध्ये. त्यानंतर रिडक्शन झाल्यानंतर दॅट ओर इज कन्वर्टेड इन टू क्रूड फॉर्म आणि क्रूड फॉर्म नंतर आपल्याला त्याचा फाईन फॉर्म मिळणार आहे. तर हे असं फर्नेस असतो. फर्नेस असतो. या फर्नेसमध्ये ह्या फर्नेसमध्ये याला म्हणायचं टूयर. याला काय म्हणायचं टूयर. या टूयरच्या साह्याने आता ओर, ही ओर कशी आहे लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट. लाईमस्टोन मध्ये काय असतं कॅल्शियम कार्बोनेट. कोक म्हणजे काय कार्बन. नाव दिस ओर. ओर मध्ये काय आहे Fe2O3. हेमेटाइड ओर काय आहे Fe2O3 फक्त. ठीक आहे. दॅट ओर इज मिक्स विथ लाईमस्टोन अँड कोक अँड इज डिपॉझिटेड ऍट दी टॉप. इथून डिपॉझिट करायला आपण सुरुवात केली तर हे डिपॉझिट केली. डिपॉझिट केल्यानंतर हे उघडं करायचं बंद करायचं या पद्धतीने. कारण काय जास्त आपल्याला डिपॉझिट करता येत नाही. लॉटने आपल्याला ती डिपॉझिट करावी लागते. मग ओर इज डिपॉझिटेड इन दिस फर्नेस. हा फर्नेस किती उंचीचा आहे अबाउट 25 meters. अबाउट फर्नेस हॅज अ हाईट इज अबाउट 25 meter अँड डायमीटर किती आहे त्याची डायमीटर 10 to 15 meter. डायमीटर किती आहे 10 ते 15 मीटर एवढी त्याची डायमीटर आहे. डायमीटर. ठीक आहे. हे फर्नेस आहे स्टील फर्नेस और रिफ्रॅक्टरी ब्रिक्स आहेत त्याच्यावर. त्या काय ब्रिक्स आहेत फायर ब्रिक्स आहेत. फायर ब्रिक्स आहेत म्हणजे काय एक्सेस हीटमुळे त्याला काही त्रास होऊ नये म्हणून हे ब्रिक्स लावलेले आहेत फायर ब्रिक्स. ठीक आहे. हे फायर ब्रिक्स ह्या 2 yearच्या साह्याने. आता हा काय आला आधी कोक आला. कोक आला ह्या 2 yearच्या साह्याने. आता मग कोक आणि पहिलं काय कंबशन होतं. पहिलं काय होतं कंबशन होतं. तर हीटमुळे काय होतं लक्ष द्यायचं. ह्या 2 yearच्या साह्याने काय होतं ऑक्सिजन आत घेतला जातो. म्हणजेच काय हॉट एअर. म्हणजेच काय हॉट एअर. बाय युझिंग दिस 2 year hot air is taken inside and this coke that means carbon is react formation of carbon monoxide and this formation of carbon monoxide is an exothermic process evolved maximum heat that is the minus 220 kilojoules per mole. This much amount of heat is evolved during this process exothermic process. आणि मग formation of carbon monoxide. This carbon monoxide act as a reducing agent as well as it act as a heater. ते एनर्जी पण म्हणजे फ्युएल म्हणून पण उपयोगाला येतं. ते फ्युएल म्हणून पण उपयोगाला येतं आणि अजून दुसरं काय काम आहे त्याचं इट ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. इट ऍक्ट एज अ दिस कार्बन मोनॉक्साइड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. मग हे या पद्धतीने. आता ही रिएक्शन मग त्याच्यामुळे हे किती पर्यंत तापतं जवळजवळ 2000 केल्विन एवढं तापतं. मटेरियल हे कुठे कितीपर्यंत जाणार आहे 2000 केल्विन एवढं तापतं. तर इथे साधारण 1700 इथं 1500 याच्या नंतर ही हीट कमी कमी व्हायला लागते. मग इथे आपलं 500 वगैरे केल्विन हे इथपर्यंत जाईपर्यंत. कारण ही हीट अशी इथून या 2 yearने आपल्याला काय होतं ऑक्सिजन आत घेतला जातो म्हणजे हॉट एअर आत घेतो. दिस कार्बन इज रिएक्ट हिअर फॉर्मेशन ऑफ अ टेस्ट कुठली रिएक्शन कुठली होते तर कार्बन मोनॉक्साइड. रिव्हर्स रिएक्शन इज ऑल्सो थोडी प्रमाणात रिव्हर्स रिएक्शन पण होते. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड. दिस कार्बन मोनॉक्साइड हीट ही अशी वर 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 जायला लागते आणि मग हा कार्बन मोनॉक्साइड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. मग त्या पद्धतीने हे ऑक्सिजनचं कंबशन. हे बघा इथे मी ज्या रिएक्शन लिहिलेल्या होत्या या ऑक्सिजन बरोबर यांच्या पण रिएक्शन होतात. यांच्या पण रोस्टिंग प्रोसेस मध्ये पण त्याच्या रिएक्शन होतात आणि मग ते वायू तयार झालेले हे इथून बाहेर पडतात. कार्बन डायऑक्साइड और एक्सेस कार्बन और कार्बन सल्फर डायऑक्साइड एक्सेट्रा या टाईपचे वायू हे वरून बाहेर पडतात. या टाईपचे वायू हे काय होतात या आउटलेटनी बाहेर पडतात. ठीक आहे. त्यानंतर काय होतं लक्ष द्या इकडे. हे कार्बन मोनॉक्साइड दिस ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. मग ते रिड्युसिंग एजंट म्हणजे ह्या ओर बरोबर रिएक्शन सुरू होते. मग ह्या ओर बरोबर Fe2O3 कार्बन मोनॉक्साइड. सो फॉर्मेशन ऑफ Fe प्लस कार्बन डायऑक्साइड. कशी रिएक्शन होते ही एक रिएक्शन होते.
त्यानंतर अजून काय होतं, Fe2O3 प्लस कार्बन. कार्बन पण काय, दॅट मीन्स कोक ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट, आणि मग कोक पण रिएक्ट होतो आणि फॉर्मेशन ऑफ Fe, आणि मग काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ Fe प्लस कार्बन मोनॉक्साईड तर या पद्धतीने ह्या रिडक्शन प्रोसेसमध्ये रिएक्शन होतात. रिडक्शन प्रोसेसमध्ये दॅट कार्बन मोनॉक्साईड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट, आणि मग रिडक्शन ऑफ दिस ओर टेक्स प्लेस. अलॉंग विथ दॅट ऑल्सो सम इम्प्युरिटीज ह्या ज्या आहेत, ओर बरोबरच्या इम्प्युरिटी कशाच्या, फॉस्फेटच्या इम्प्युरिटीज आहेत, मॅंगनीज डायऑक्साइड इम्प्युरिटी आहे, सल्फरच्या इम्प्युरिटीज आहेत, सिलिकॉनच्या इम्प्युरिटीज आहेत. तर ह्या ज्या सगळ्या काय होतं, ह्या कार्बन बरोबर कार्बन मोनॉक्साईड बरोबर हे काय होतं, कार्बन मोनॉक्साईड बरोबर एमएनच्या इम्प्युरिटीज, सल्फरच्या इम्प्युरिटीज या कार्बन मोनॉक्साईड बरोबर रिएक्ट होतात. फॉस्फरस, एमएन, सल्फर या टाईपच्या इम्प्युरिटी, या टाईपचे फॉस्फरस एमएन तर या टाईपचे मेटल्स सुद्धा तिथं तयार होतात. आणि हे मेटल आणि हा Fe, हा मेटल आणि हा Fe या सगळ्या प्रोसेसमध्ये काय तयार होणार आहे, हे रिडक्शन झालं. हे Fe, फॉस्फरस, Mn, सल्फर एक्सेट्रा, all these metals combine and settle at the bottom here. That means a pig iron. त्याला काय म्हणायचं, पिग आयन. मग इथे असा आपला हा आउटलेट, पिग आयन साठी आउटलेट राहतो. मग तर आणि इथं काय असतं, स्लॅग फॉर्मेशन. स्लॅग साठी आउटलेट ठेवला जातो. तर स्लॅग म्हणजे काय ते तुम्हाला समजवायचं आहे. सो कंबशन प्रोसेस मध्ये काय होतं, कार्बन, कोक, ऑक्सिजन, 2 एअर पासून ऑक्सिजन, हॉट एअर आत घेतली, फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड, ही कंबशन प्रोसेस ओव्हर. रिडक्शन प्रोसेस मध्ये काय होतं, दिस फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट अँड रिएक्ट विथ दिस ओर, फॉस्फेट, मॅग्नेट, सल्फर ह्या सगळ्या इम्प्युरिटीज बरोबर ते रिएक्ट होतात आणि फॉर्मेशन ऑफ अ क्रूड फॉर्म, दॅट मीन्स रिड्युस्ड फॉर्म ऑफ आयर्न, फॉस्फरस, Mn, सल्फर हे त्याचे क्रूड फॉर्म तयार होतात. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांचं मिक्सचर, त्याला मिक्सचरला काय म्हणायचं, पिग आयन. त्याला काय म्हणायचं, पिग आयन, अँड विच इज सेटल ऍट द बॉटम. मग त्यानंतर हे टेम्परेचर इकडे हे या पद्धतीने मिडल मध्ये टेम्परेचर. तर हे टेम्परेचर कंबशन कुठल्या ह्याच्यामध्ये होतं, एरियामध्ये होतं, तर हे साधारण 10 ते 15 मीटर मध्ये होतं. 10 ते 15 मीटर मध्ये. रिडक्शन कुठल्या एरियामध्ये, 20 ते 25 मीटर जे एरिया आहे त्या एरियामध्ये हे रिडक्शन होतं. आणि मग त्याच्यानंतर हे सेटल ऍट द बॉटम, आणि मग हे सगळं इथे पिग आयन म्हणून साठलं जातं. ठीक आहे. अँड दॅट इज सेपरेटेड आउट बाय युझिंग द आउटलेट. आता राहिला आपला प्रश्न तो स्लॅग फॉर्मेशनचा. ठीक आहे. म्हणजेच काय, रोल ऑफ लाईमस्टोन तो राहिलेला आहे. तो तुम्हाला समजवते आता. झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. तर स्लॅग फॉर्मेशन आता याच्यामध्ये काय मी इथे लिहिलंय, कॅल्शियम कार्बोनेट लिहिलंय. तर आता मी ते इथं समजवते तुम्हाला. सो रिडक्शन प्रोसेस हे झालंय, मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल म्हणून मी ते खोडले. सो लाईमस्टोन, दॅट कॅल्शियम कार्बोनेट त्याला काय, हे सगळं तापलंय ना, आता हे सगळे तापलंय. त्यांनी काय झालंय, एक्झोथर्मिक रिएक्शन झाली, खूप अमाऊंट ऑफ हीट बाहेर टाकली आहे. तर त्याच्यामुळे हे कॅल्शियम कार्बोनेटचं काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड. दिस ऍक्ट एज अ फ्लक्स म्हणजे काय, सो फ्लक्स म्हणजे काय, केमिकल सबस्टन्स ऍडेड or a chemical substance which combine with gangue to form a slag. Chemical substance which is added during the process of smelting. Smelting म्हणजे हे सगळं कन्व्हर्जन होत असतं, त्याला म्हणायचं स्मेल्टिंग. तर केमिकल सबस्टन्स विच इज कंबाईन विथ गँग्यू म्हणजे काय, तर गँग्यू म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल, अर्थी, सँडी, अनवॉन्टेड इम्प्युरिटी मटेरियल जे आहे त्याला काय म्हणायचं, गँग्यू. सो दिस फ्लक्स इज कंबाईन विथ. मग ह्याच्यामध्ये गँग्यू कुठले आहेत, तर गँग्यू काय असणार आहे, सिलिकॉन डायऑक्साईड, अल्युमिनियम Al2O3. तर हे झाले आपली गँग्यू, हे झालं आपलं गँग्यू. सो दिस गँग्यू. सो फ्लक्स कुठला आहे,
कॅल्शियम ऑक्साईड. फ्लक्स आपलं कुठला आहे तर कॅल्शियम ऑक्साईड. ह्या कॅल्शियम ऑक्साईड combine with म्हणजे flux is a chemical substance added during the process of smelting. It combine with gangue formation of a slag म्हणजे काय unwanted material. slag म्हणजे पण काय unwanted material which is formed during the process of smelting. स्मेल्टिंग म्हणजे काय हे सगळ्या प्रोसेसला स्मेल्टिंग म्हणायचं म्हणजे कंबाईन प्रोसेसला. एक्सट्रॅक्शन ऑफ अ मेटल फ्रॉम इट्स ओर दॅट प्रोसेस इज कॉल्ड द स्मेल्टिंग. सो हियर so flux combined with this gangue formation of calcium silicon oxide. calcium silicon oxide या प्रोसेस मध्ये काय तयार होतं कॅल्शियम अल्युमिनियम ऑक्साइड. तर या पद्धतीने कॅल्शियम सिलिकेट अल्युमिनियम सिलिकेट कॅल्शियम सिलिकेट अल्युमिनियम सिलिकेट तयार होतात. याला म्हणायचं स्लॅग. याला काय म्हणायचं स्लॅग. अँड विच इज कलेक्टेड ओव्हर हिअर अँड कॅन बी सेपरेटेड आउट. त्यांची डेन्सिटी कशी असते कमी असते मेटल पेक्षा. पिग आयर्न पेक्षा त्याची डेन्सिटी कमी असते आणि त्यामुळे ही स्लॅग आहे ही या स्लॅग फॉर्मेशन मध्ये तयार होते सेटल होते आणि ती आपण सेपरेट करतो फ्रॉम द मेटल. ठीक आहे. तर मला वाटतं कळलं असेल. मग झोन ऑफ फ्युजन कडे स्लॅग फॉर्मेशन ओव्हर त्यानंतर येतो झोन ऑफ फ्युजन. झोन ऑफ फ्युजन मध्ये काय केलं जातं तर हे जे इलेमेंट्स आहेत अलॉंग विथ दिस आयर्न फॉर्मेशन ऑफ फॉस्फरस एमएन सल्फर एक्सेट्रा these elements fuse together. These elements fuse together with this iron and formation of pig iron. This pig iron आपल्याला मग नंतर त्या मोल्डिंगच्या प्रोसेसमध्ये टाकायचं. मोल्डिंग मध्ये टाकायचं मोल्ड मध्ये टाकायचं म्हणजे असं कंटेनर असतं त्या कंटेनर मध्ये हे टाकल्यानंतर परत हीट करायचं आणि कन्व्हर्टेड इनटू कास्ट आयर्न. सो कास्ट आयर्न मध्ये काय असतं एक्सेस 4% ऑफ कार्बन. काय असतो 4% कार्बन असतं. तर हे कन्व्हर्टेड इनटू कास्ट आयर्न आणि मग अजून त्याला रिफाईन केलं जातं बाय इलेक्ट्रोलायटिक मेटलर्जी प्रोसेसनी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय पाहिजे कुठल्या टाईपचं मटेरियल पाहिजे लोखंडाचं आयर्नचं त्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये रिफायनिंगसाठी वापरल्या जातात. ठीक आहे. मला वाटतं कळलं असेल. थोडं रिवाइंड करून बघा तुम्हाला नीट कळेल. ठीक आहे. नाव द लास्ट टॉपिक दॅट इज द कास्ट आयर्न रॉट आयर्न. तर आयर्नचे आपल्याला प्रकार दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय बघा कास्ट आयर्न रॉट आयर्न आणि स्टील पण कसं तयार केलं जातं हे लोखंडापासूनच. जी आपली स्टीलची जी भांडी आहेत ती कशाची असतात लोखंडाचीच असतात. स्टीलची भांडी म्हणजे काय तर लोखंडच असतं त्याच्यामध्ये आणि क्रोमियम आणि कार्बन हे सुद्धा इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये असतात. तर आपल्याला हे पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि कुठे वापरले जातात याच्या पद्धतीने आपण डिफरन्स बघूया. सो कास्ट आयर्न मध्ये किती % कार्बन असतो तर 4% कार्बन असतो आणि इट इज अ हार्ड. हे कसं असतं हार्ड असतं. याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असतं 0.2% कार्बन असतो. कार्बन किती असतो 0.2% असतो. मग त्याच्यामुळे हे कसं असतं सॉफ्ट असतं. हे हार्ड असतं हे सॉफ्ट असतं आणि हे कसं असतं इन बिटवीन नॉट टू हार्ड अँड नॉट टू स्लो अँड नॉट टू सॉफ्ट. नॉट टू हार्ड नॉट टू सॉफ्ट म्हणजे इन बिटवीन हार्डनेस आणि सॉफ्टनेस थोडीशी मध्ये विभागली जाते. त्याच्यामध्ये किती % कार्बन असतं 0.2% कार्बन. किती असतो स्टील मध्ये 0.2 to 2% कार्बन एवढं असतं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे हार्ड असतं हे सॉफ्ट असतं. हे हार्ड आणि सॉफ्ट थोडं मिक्स असतं. पर्सेंटेज ऑफ कार्बन किती दिलेलं आहे इकडे 4% कार्बन दिलेलं आहे. तर रॉट आयर्न मध्ये 0.2% कार्बन स्टील मध्ये 0.2 to 2% कार्बन. ठीक आहे. याचे युजेस काय आपल्याला हे बघूया. तर हे कास्ट आयर्न कुठे वापरलं जातं तर वेगवेगळे जे पाईप असतात तर पाईप मटेरियल बनवायसाठी वेगवेगळ्या ठिकाणचे पाईप असतात ते हार्डनेस पाहिजे असतो आपल्याला. मग त्या केसेसमध्ये हे कास्ट आयर्न वापरलं जातं
किंवा गाड्यांचे मटेरियल, ऑटोमोबाईल वगैरे या ठिकाणी हे हार्डनेस जिथं जिथं पाहिजे तिथं आपल्याला हे कास्ट आयर्न वापरलं जातं. रॉट आयर्न कुठे वापरलं जातं, तर जे आपल्या मशिनरीमध्ये नट बोल्ट असतात ना, नट बोल्ट, तर त्यात तो बोल्ट असतो ना, नट बोल्ट, ते नट बोल्ट करायला, कधी कधी ते पाईप बनवायला, नट बोल्ट बनवायला, बोल्ट्स बनवण्यासाठी हे रॉट आयर्न वापरलं जातं. आणि स्टील तर आपल्याला माहितीये की ते स्टीलची भांडी असतात फॉर मेकिंग दी युटेन्सिल्स, एज वेल एज बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपण ज्या वेळेला बिल्डिंग बांधायच्या वेळेला जे पिलर उभा करतात, आरसीसी स्ट्रक्चर तयार करतात, त्याच्यामध्ये बघा तुम्ही इकडे तिकडे गेला तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये असे लोखंड लावलेले आहेत. तर ते कशाचे असतात, तर ते स्टीलचं असतं. त्याच्यामध्ये ग्रीप यायसाठी आपल्याला ते स्टीलचं मटेरियल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरला हे टाकलं. कारण हे कसं आहे, हार्ड अँड ब्रिटल पण आहे, तुटू पण शकतं ना. त्याच्यामुळे आपल्याला हे कास्ट आयर्न हे बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरला वापरत नाही. तर हार्ड आणि आपल्याला कसं पाहिजे, ते न तुटणार पाहिजे, लगेच ब्रेक न, हार्ड आणि सॉफ्ट पाहिजे, ठीक आहे, पण ब्रिटल नको असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे कसं वापरलं जातं, हे या स्टील वापरलं जातं. युटेन्सिल्स जे आहेत, काळी भांडीची नॉनस्टिक वेअर जे असतात, ती नॉनस्टिक वेअर ही कशाची असतात, कास्ट आयर्नची असतात. हे लक्षात घ्या. नॉनस्टिक भांडी जी आपला तवा असतो, आई म्हणते डोस्याचा तवा आहे, तर या टाईपची जी भांडी असतात ती कशाने बनलेली असतात, तर कास्ट आयर्ननी. तर अभ्यास करा, थोडं समजून घ्या आणि लक्षात ठेवा, थोडं रिवाइंड करून बघा, लक्षात ठेवा, होमवर्क करा. ओके, थँक्यू.